हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे पाहिजे हे थेट अध्यक्षांच्या कर्मचाऱ्यांना सत्ताधारी आमदारांनी विचारल्याचा भास्कर जाधवांचा आरोप. भास्कर जाधव यांनी केलेल्या आरोपामुळे खळबळ. तो पूछो, वो सब तुमको यही बोलेंगे कि भास्कर जाधव और अगर अपोजिशन लीडर हो जाता तो अच्छा हो जाता, महाराष्ट्र के लिए बहुत फायदेमंद हो जाता. इसका मतलब यह है कि इन्होंने मुझे विरोधी पक्ष नेता के तौर पे मुझे मेरा स्वीकार किया या ना किया, मेरे नाम की अनाउंसमेंट की या ना की, मैं महाराष्ट्र का जनता का अपोजिशन लीडर हूं, ये मेरे लिए गौरव की बात है. धन्यवाद. आणि मोठी बातमी आता क्षणाची आपण बघतोय. शिवसेना उभाटाने घेतलेला अविश्वास ठराव जो आहे तो मागे घेण्यात आला. विधान परिषद सभापती भास्कर जाधव यांनी सभागृहात आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी काही खळबळजनक आरोप केले आणि या विषयाला घेऊन माध्यमांशी बोलताना ते दिसत आहेत. लक्षवेधी कुणी दोषी असेल तर त्याच्यावर FIR दाखल करणार. भास्कर जाधवांनी लक्षवेधीच्या मुद्द्यावरून केलेल्या आरोपांनंतर आक्रमक झालेल्या अजित पवारांचा थेट कारवाईचा इशारा. शिवसेना उभाटाने घेतलेला अविश्वास ठराव मागे. विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या विरोधात विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केला होता अविश्वास ठराव दाखल. रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी काढून टाकण्यावर संभाजीराजे ठाम. पुरावे देत सरकारला केलं चर्चेचं आवाहन. विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड. राहुल नार्वेकरांकडून बनसोडेंच्या नावाची घोषणा. मुंबईच्या रस्त्यांमध्ये काहींचा जीव अडकलाय. मुंबई खड्डेमुक्त होते तर पोटदुखी का? शिंदेंचा सवाल. रस्त्यांवरून आदित्य ठाकरेंवरही जोरदार हल्लाबोल. काँग्रेसचं शिष्टमंडळ आज राज्यपालांची घेणार भेट. नागपूर हिंसाचार प्रकरणी अहवाल देत महायुती सरकार बरखास्त करण्याची करणार मागणी. प्रशांत कोरटकरच्या आवाजाचे नमुने आज घेतले जाणार. आवाजाच्या नमुन्यातून पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी घेतला कोरटकरचा जबाब. कोरटकरला ठेवलेल्या कोठडीतलं 3 दिवसांचं CCTV फुटेज द्या. इंद्रजित सावंत यांचं जुना राजवाडा पोलिसांना निवेदन. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आजचा युक्तिवाद पूर्ण. आजच्या सुनावणीत निकमांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम, तर पुढील सुनावणी 10 एप्रिलला. दौंडच्या बोरावके नगर भागात सापडलेली अर्भक भंगाळे हॉस्पिटलमधील असल्याची माहिती, तर दोषींवर कठोर कारवाई करण्याची राष्ट्रवादीची मागणी.